नमस्कार. मी सुदेश पवार, एक इन्शुरन्स ॲडवायझर आहे. नमस्कार, मी जान्हवी पवार. मी टेलिफोन इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशनमध्ये अकाउंटंट म्हणून वर्क करते. राशीला 9वी पर्यंत ॲव्हरेज तिला 60 to 70% यायचे. म्हणून आम्हाला ते थोडंसं काळजी वाटत होती की 10वीला तिला पर्सेंटेज कसे वाढवायचे आणि ती सांगितल्याशिवाय अभ्यासाला बसायची नाही. त्यामुळे आम्हाला ती थोडी काळजी होती. DNA टेस्ट बद्दल आम्ही खूप आधी ऐकलं होतं, पण आम्हाला प्रॉपर असं गाईड करणार कोण नव्हतं. तर जेव्हा राहुल सरांचा कॉन्टॅक्ट झाल्यानंतर आम्ही त्यांना बोलून घेतलं की तुम्ही ह्याच्याबद्दल तुम्ही थोडंसं राशीला स्टडीमध्ये इम्प्रूव्ह होईल यासाठी काहीतरी गाईड करा. आणि त्यामुळे आम्हाला काही शंका नव्हती की हे वर्क करेल की नाही आणि त्याचा रिझल्ट आम्हाला चांगला मिळाला. कन्सल्टेशन केल्यानंतर थोडं म्हणजे जे टेन्शन होतं की आता जो ॲव्हरेज आम्हाला जो 60 आणि 70च्या मध्ये होता तिचा, तो कुठेतरी आपण अबो 80 प्लस किंवा 90 पर्यंत तरी पोहोचू शकतो. ह्या रेंज मध्ये जाण्याची अपेक्षा म्हणजे थोडी वाढली. असं तिला 84% आले 10वीला. आणि मध्ये आम्हाला डिसेंबरमध्ये राहुल सरांनी सेशन घेतले. त्याच्यामध्ये रेकॉर्डिंग्स आम्हाला दिल्या. ते रेग्युलरली आम्हाला ऐकण्यासाठी सांगितलं, म्हणजे राशीला. मग ते एक म्हणजे एकदम शांत ह्याच्यामध्ये ऐकायचं असल्यामुळे थोडं आम्हाला डिफिकल्ट होतं, कारण आम्ही मिडल क्लास फॅमिली मधून असल्यामुळे थोडं चाळीमधलं वातावरण असल्यामुळे थोडं जड गेलं ते करण्यासाठी. पण थोडं म्हणजे ते केल्यामुळे खूप फरक पडला. म्हणजे पर्सेंटेज मध्ये खूप इन्क्रीमेंट झाले. आणि त्याच्यामुळे ती एक्झामला वगैरे जाताना इतर मुलं थोडे टेन्शन वाटायचे, पण राशीला कधीच मी तिच्या चेहऱ्यावर टेन्शन बघितलं नाही. हा प्रत्येक वेळेस तिचा म्हणजे एक कॉन्फिडन्स लेवल हा खूप हाय झालेला होता. त्याच्यामुळे थोडं टेन्शन असं थोडं कमी व्हायचं. आणि आल्यानंतरही विचारलं पेपर कसा गेला, तर खूप उत्तम पेपर लिहिलाय असं ती नेहमी सांगायची. असं म्हणजे त्या रेकॉर्डिंगचा पण खूप फायदा झाला. म्हणजे राशीच्या बाबतीमध्ये जो आम्ही कॉन्फिडन्स लेवल सेशन म्हणजे जे सेशन अटेंड केल्यानंतरचा जो कॉन्फिडन्स लेवल होता आणि आधीचा जो कॉन्फिडन्स लेवल होता त्याच्यामध्ये खूप फरक पडलेला होता. त्यामुळे आम्ही इतर पॅरेंट्सला सांगू शकतो की बाबा जर आपण ही सेशन जर आपण घेतले, म्हणजे हे जर ट्रेनिंग जर आपण केलं सरांचं, तर आपल्याला इन फ्युचर मध्ये आपल्या मुलांसाठी खूप फायदा होऊ शकतो त्याचा. आणि राशीलाही तो खूप फायदा झालेला. बऱ्याचशा पॅरेंट्स कन्फ्युज असतात आणि मुलं पण कन्फ्युज असतात की 10वी नंतर पुढे काय करायचं. तर मी त्या पालकांना सांगू इच्छितो की जर तुम्ही हे DNA टेस्ट किंवा सरांचं मार्गदर्शन घेतलं तर तुमच्या पुढच्या 30 ते 40 वर्षाच्या मुलांचं करिअर सेट होईल आणि हा तुम्हाला आणि तुमच्या मुलांना म्हणजे पाल्यांना फायदा होईल त्याचा. पहिली गोष्ट थँक्यू तुम्हाला राहुल सर, की मला तुम्ही माझ्या फ्युचर बद्दल गाईडलाईन केलं. आणि मला हे गोष्ट आधी समजली 10वीच्या आधी की मला पुढे काय करिअर करायचंय. मार्च मध्ये एक्झाम द्यायच्या आधी एक सेशन झालं डिसेंबर मध्ये की तुम्ही तुमच्या फ्युचर गोलला कसं अचीव्ह करा. सो त्याच्यामध्ये मला खूप आयडिया आली की पुढे मी काय करू शकतो. आणि ती आयडिया आल्यामुळे मला क्लिअर झालं की मला किती पर्सेंटेज काढून मला किती पुढे काय करायचं. मी कबड्डी या स्पोर्ट्स मध्ये होती आणि त्याच्या मॅचेस फक्त जानेवारी पर्यंतच असतात. सो स्पोर्ट्स खेळून मी जानेवारी नंतर जो अभ्यास तिथे अडलेला तो मी जानेवारी नंतर कव्हर केला. आणि त्याच्यामुळे मला मग ते फिजिकल ऍक्टिव्हिटी मला इम्पॉर्टंट होती. सो ती केल्यामुळे मला त्याचा पुढे पर्सेंटेज मध्ये खूप फरक झाला. विचार करून मग मी असं ठरवलं की आपल्याला एका फॉरेन लँग्वेज मध्ये PhD करायची. सो मी त्याच्यासाठी आता प्रयत्न करते.